समृद्धी महामार्गावर एक अशी घटना जी ऐकून तुमच्याही अंगावर अक्षरशः काटा येईल। सोमवारची दुपार 12:30च्या सुमारास वर्धा जिल्ह्यातून जाणाऱ्या महामार्गावरून एक ट्रक भरधाव वेगात नागपूरच्या दिशेने धावत होता। पहिल्या नजरेत काहीसं वेगळं वाटलंच नाही, पण काही सेकंदातच पोलिसांच्या नजरेत आला तो फास्ट जाणारा ट्रक। त्याच्या हालचाली संशयास्पद होत्या। त्या ट्रकमध्ये चाललं होतं वेगळंच काही। पोलिसांनी त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला, पण थांबायचं तर सोडाच, तो ट्रक आणखी वेगानं पळू लागला। आता पोलिसांचा संशय हा पक्का झाला। ताबडतोब अतिरिक्त पोलीस फोर्स बोलवण्यात आली, नाकाबंदी उभारली गेली, सर्व बाजूंनी पकडण्याची तयारी सुरू झाली। पण त्या ट्रकनं एकदा दोनदा नाही तर तीनदा केलेली नाकाबंदी तोडली। धडाधड अडथळे पार करत नागपूरच्या दिशेनं तो पळत होता। लोकांच्या डोळ्यासमोर चाललेली ही थरारक पाठलागाची कहाणी जणू एखाद्या फिल्मी सीन सारखीच होती। रस्त्यावर मोठ्यानं पोलिसांचे सायरन वाजत होते आणि भरधाव वेगानं धावणारा तो ट्रक। याच दरम्यान अकोल्यावरून नागपूरच्या दिशेनं निघालेले शिवसेनेच्या युवा सेनेचे कार्यकर्ते देखील या दृश्याचे साक्षीदार झाले। त्यांनी पोलिसांसोबत ट्रकचा पाठलाग सुरू केला। शेवटी तो ट्रक समृद्धी महामार्ग सोडून हिंगणा तालुक्यातील एका निर्जन भागात शिरला। अचानक ट्रक थांबला आणि आत बसलेली 3 लोक क्षणात ट्रक सोडून अंधारात गायब झाले। आता पोलीस व कार्यकर्ते ट्रक जवळ पोहोचले। ट्रक बंद होती, दार उघडला आणि समोर जे दृश्य दिसलं ते पाहून सर्वांच्या अंगावर अक्षरशः काटा आला। त्या ट्रकमध्ये 1-2 नाही तर तब्बल 50 पेक्षा जास्त गायी दाटीवाटीनं कोंबून ठेवलेल्या होत्या। श्वास घ्यायलाही जागा नव्हती, त्यांच्या पायांना बांधून टाकलं होतं। डोळे त्यांचे भीतीनं फाटलेले होते। काही गायी आधीच प्राण सोडून पडल्या होत्या, तर काहींची अवस्था इतकी बिकट होती की भगवत नव्हतं। रक्तघाम श्वासासाठी तडफडते दृश्य अगदी भयानक होतं। पोलिसांनी कार्यकर्त्यांना क्षणभर काही सुचलंच नाही। एवढ्या निर्दयतेने एखाद्या जिवंत प्राण्याला कसं कोंबून नेता येईल हा प्रश्न सगळ्यांच्या मनाला हादरावून गेला। गायींच्या करुण आरोळ्या, मृतदेहाचा दुर्गंध, जखमी प्राण्यांची तडफड या सगळ्यांमुळे वातावरण जणू भेसूर झालं होतं। गावकऱ्यांना ही बातमी समजली। लोक धावत तिथं आले। कोणी अश्रू ढाळत होतं, कोणी संतापानं पोलिसांकडे पाहत होतं, तर कोणी या सगळ्याचा व्हिडिओ काढत होतं। आता प्रश्न एकच, सगळ्यांच्या तोंडावर महाराष्ट्राची भाग्यरेषा मानल्या जाणाऱ्या समृद्धी महामार्गाचा वापर गोतस्करासाठी होऊ लागलाय का? या घटनेनंतर पोलिसांनी अज्ञात तस्कराविरोधात गुन्हा दाखल केलाय। ट्रक चालक आणि त्याचे साथीदार अजूनही फरार आहेत, पण त्यांचा शोध सुरू आहे। या घटनेनंतर काही गंभीर प्रश्न सुद्धा निर्माण झालेले आहेत। एवढ्या गायी कुठून आणल्या, कुठं नेणार होते आणि यामागे कोणतं अजून मोठं रॅकेट आहे का? समृद्धी महामार्गाचा वापर आता बेकायदेशीर कारवायांसाठी होतोय का? त्या गायींना कुठं नेतलं जात होतं? या प्रश्नांची उत्तरं अजूनही अंधारात आहेत। पण इतकं मात्र खरं की या घटनेनं सगळ्यांनाच थरकाप उडाला। या घटनेनंतर तुमची काय प्रतिक्रिया आहे कमेंट करून नक्की कळवा। चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा।